मराठीचा तास सुरू होता. इतक्यात वर्गावर मुख्याध्यापकांची सूचनावही आली. पुढील तासाच्या गणिताच्या शिक्षिका येणार नाहीत, म्हणून पुढचा तास घ्या. मजकूर वाचला आणि शिक्षकांनी पुन्हा शिकवायला सुरुवात केली. एवढ्यात तास संपण्याची घंटा झाली. नेहमीच्या गणिताच्या शिक्षिका अगोदरच वर्गाच्या दारापाशी येऊन उभ्या राहायच्या. आज त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे वर्गातील मुले खट्टू झाली. त्यांना गणिताचा तास फार आवडायचा. गणिताच्या बाई विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. तास संपल्याच्या घंटेचा आवाज, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि गणिताच्या बाई न आल्याची निराशा एकाच वेळी दिसत होती. ते सरांच्या लक्षात आले. हातातलं मराठी व्याकरणाचं पुस्तक त्यांनी बाजूला ठेवलं आणि ते म्हणाले, तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल का? मुलं एका सुरात ओरडली, हो. अरे, मुख्याध्यापकांच्या खोलीत आवाज जायला नको. सर ओरडले. एक जरा जास्तच हुशार विद्यार्थी म्हणाला, आम्ही तर तुमच्याकडून कधीच गोष्ट ऐकली नाही. सर म्हणाले, आता ऐका, पण मी एकाच अटीवर गोष्ट सांगणार आहे. मुलं ओरडली, कोणती अट? यावेळी गोष्ट मी सांगणार, पुढच्या वेळी तुम्ही गोष्ट सांगायची, सर म्हणाले. पोरं तालासुरात ओरडली, मान्य. सर म्हणाले की चटकन आपण 354 वर्ष मागे जाऊया. मुलं एकदम ओरडली, गेलो सर. सरांनी वर्गावरून एक नजर फिरवली. सगळा वर्ग शांत झाला. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. इसवी सन 1670. स्थळ राजगड. शिवराय आपल्या विश्वसनीय सल्लागारांसोबत खलबते करत बसलेले होते. मिर्झा राजा जयसिंगाच्या स्वारीचा खर्च कसा भरून काढायचा हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता. मागचा सगळा खर्च भरून काढण्याची कुवत असलेले एकमेव ठिकाण म्हणजे सुरत. हेरांनी बातमी आणली. सुरतच्या दिशेने महाराजांच्या तलवारीचे पाते चमकले. सुरतेवर स्वारी करायच्या कल्पनेनेच मराठ्यांच्या अंगावर मुठभर मांस चढलं. या वेळेला मुघलांच्या वतीने दक्षिण सुभ्यावर असणारा दिलेर खान आणि औरंगजेब पुत्र शहजादा यांच्यात तीव्र संघर्ष चालू होता. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचाच लाभ. महाराजांच्या आदेशानुसार कल्याणच्या भागात 15,000 फौज उभी होती. त्याचवेळी आता 7 समुद्र पारावून आलेल्या गोऱ्या तोंडाच्या सदा म्हणाला, अहो सर इंग्रज ना? अरे हो, मी तेच सांगतोय, सर म्हणाले. इंग्रजांनी मराठ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. त्यांनी आपली हेर यंत्रणा सुसज्ज ठेवली होती. कल्याणमध्ये 15,000 सैन्य जमताच त्यांनी सुरतच्या इंग्रजांना बातमी दिली की कदाचित सुरतेवर स्वारी होणार. इंग्रज संभाव्य धोका ओळखून लगेच कामाला लागले. इंग्रजांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने बातमी सुरत येथील मुघल सुभेदाराकडे पाठवली. सुरत शहराचा मुघल सुभेदार अतिबलाढ्य फौजेनिशी सुरत शहरात मुक्कामास होता. आपल्या प्रचंड फौजेचा दरारा त्याने सर्वत्र पसरवला होता. पहिली सुरत स्वारी झाल्यावर मराठ्यांनी या बलाढ्य सरदारामुळे गेल्या 6 वर्षांत सुरतेवर स्वारी केली नव्हती. त्या बलाढ्य सरदाराकडे सैन्य होते 300. गेली 6 वर्ष हा सरदार मराठे येणार, नक्की येणार असे ऐकत होता. गेल्या 2000 दिवसात कधीच मराठ्यांचे आक्रमण झाले नाही. त्यामुळे तो बेसावध होता. महाराज कल्याण, भिवंडी, मनोर, तलासरी, पारडी, बलसाड, गंदेवी, नवसारी मार्गे सुरतेस पोहोचले असण्याची शक्यता आहे. मी काही इतिहास भूगोलाचा शिक्षक नाही. माझ्यापेक्षा इतिहासाच्या सरांकडे वेगळी माहिती असू शकते. सदा ओरडला, अहो सर, पुढे काय झालं ते सांगा ना. बरं, सर म्हणाले आणि गोष्टीची गाडी रुळावर आली.
महाराजांच्या स्वारीची बातमी अगोदरच मिळाल्यामुळे इंग्रज, डच, फ्रेंच तयारीत होते. इंग्रजांच्या वखारीचा प्रमुख स्ट्रेनशाम मास्टर लढाईच्या तयारीत होता. सुरतेची स्वारी 3 दिवस सुरू होती. मराठ्यांना अमाप संपत्ती मिळाली. बखरी आणि मुघल दरबाराची बातमीपत्रे यातील आकडा 5 कोटी ते कमीत कमी 53 लक्ष असा आहे. सत्य दोघांच्या मध्ये असणार हा सगळा खजिना घेऊन महाराज स्वराज्याकडे निघाले. सुरतेतून पेठ बागलान या नाशिकच्या भागातून परत फिरायचे ठरले. ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने परत जायचे नव्हते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठे वेगाने आले होते. परतताना संपत्तीच्या ओझ्यामुळे वेग मंदावला. सुरतेवरील स्वारीची बातमी औरंगजेब पुत्र शहजादा मुअज्जम याला समजली. त्याने तुम लढो हम कपडे संभालते है अशी वृत्ती ठेवून बऱ्हाणपूरचा मुघल सरदार दाऊद खान कुरेशी याला मराठ्यांच्या मागावरच पाठवले. दाऊद खान हुशार होता. मराठे साल्हेर, मुल्हेर, चांदवड, कंचन, मंचन घाटाने उतरणार अशी त्याला खात्री होती. त्याने चांदवड परिसरात महाराजांना घेरण्यासाठी वाके खान सरदार पाठवला. मराठ्यांनी त्याला पळवून लावले. वाके खान पराभूत झाला तरी दाऊद खान हरला नव्हता. त्यातही हुशारीने रात्रीचा पाठलाग सुरू ठेवून चांदवड येथे त्याने आपला सरदार इखलास खान यास पुढे पाठवले. इखलास खान आपल्या सर्वोत्तम फौजेसह मराठ्यांना सामोरा गेला. आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे हे त्याला माहीतच नव्हते. मराठ्यांची 10,000 फौज आपल्यासमोर उभी पाहून खानाच्या पायाखालचीच वाळू सरकली. त्याला आश्चर्य वाटले. 15,000ची फौज घेऊन महाराज सुरतेवर स्वारी करायला आले होते. उरलेले 5,000 सैन्य गेले कुठे? मुघल पाठलाग करणार याची खात्री असल्याने महाराजांनी 5,000 मावळे सगळ्या संपत्तीसह पुढे पाठवून दिले होते. 10,000ची सडे फौज घेऊन महाराज तटबंदीसारखे मुघलांसमोर उभे ठाकले. इखलास खान भाग्यवान खरा, त्याला महाराज दिसले. तो महाराजांशी प्रत्यक्ष लढला. तलवार, भाले, खंजीर यांची एकदमच गर्दी उडाली आणि युद्धात खान कोसळला. मुघलांचे नशीब जोरदार होते. खान पडला तरी मुघलांच्या मदतीला दाऊद खान कुरेशी आला. मुघलांची अवस्था 1 डोळा मागावा 2 डोळे मिळावे अशी झाली. त्याने 2 सरदार मराठ्यांविरुद्ध पाठवले. दाऊद खान स्वतः नेतृत्व करू लागला. 5 तास भीषण रणसंग्राम झाला. दोन्ही पक्ष रक्तात न्हाऊन निघाले. विजयश्रीने मराठ्यांच्या गळ्यात माळ घातली. किंबहुना शिवरायांनी विजयश्री खेचूनच आणली. आपण हरलो आणि मराठे जिंकले हे समजायला दाऊद खानाला वेळ लागला. असा समोरासमोरचा संग्राम दाऊद खानाच्या वाट्याला क्वचितच आला. त्याने माघार घेतली. त्याने घोडे वळवले. जे शरण आले त्यांना महाराजांनी क्षमा केली. अखेरीस या लढाईत नव्याने संपत्ती आणि घोडे मिळाले. हे घेऊन महाराज अत्यंत आनंदाने निघाले. या प्रसंगी बखरकार लिहितो, राजा खासा घोड्यावर बैसून बख्तर गुगी घालून हाती पटे चढवून मालमत्ता घोडी पायीचे लोक पुढे रवाना करून आपण 10,000 स्वारांनिशी सडे सडे राऊत उभे राहिले. वनी दिंडोरी म्हणून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले. त्याची घोरांदर युद्ध केले. राजी यांनी आपली फौज पुढे करून पाठीवर आपण खास राहून झगडा दिला. प्रतापराव सरनोबत व आनंदराव वरकड सरदार पुढे होऊन मोठी कत्तल केली आणि मोगल मारून मुर्दे पडले. 2 प्रहर युद्ध झाले. मराठे यांनी शर्त केली. 3,000 मुघल मारले. 3,000 घोडे पाडाव केले. 2 वजीर मोगलाई सापडले. असे फत्ते करून आले. अधिक काय सांगणे.